जनतेच्या मनातला जिल्हा परिषद सदस्य नेमकी कोण आहे? महाविकास आघाडी की महायुती? तुम्हाला काय वाटते? व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. आजचा आपला विषय आहे महाराष्ट्र आणि देशामध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका, ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणून सुद्धा त्याच्याकडे पाहतो. परंतु आज जे मेन मुद्द्याला आपण हात घालणार आहोत तो आहे पारनेर तालुक्यातील कानूर पठार जिल्हा परिषद गट. आणि या गटामध्ये नेमकी कोण बाजी मारणार? आपण जर पाहिलं महाविकास आघाडीकडून शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मशाल या चिन्हावरती डॉक्टर श्रीकांत पठारे उभे राहू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते. तर महायुतीकडून भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या कमळ चिन्हावरती विश्वनाथ कोरडे जे भाजपचे पारनेर तालुका अध्यक्ष आहेत ते या चिन्हावरती जिल्हा परिषदेची निवडणूक लढू शकतात. तर तिसरं नाव आहे ते आजा ठुबे जे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. कानूर पठारचे सरपंच किरण ठुबे यांचं सुद्धा नाव सध्या आघाडीवरती येते. महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचा असणारं तुतारी चिन्हावरती ते निवडणूक लढू शकतात. कानूर पठार जिल्हा परिषद गटात तुमच्या मनातला जिल्हा परिषद सदस्य नेमकी कोण ते तुम्ही कमेंटमध्ये कळवा, पण नक्की कळवा. चला, जय महाराष्ट्र.